टॉपिक पाहूया की जो परीक्षा दृष्टिकोनातून मध्येच मी घेतोय, याची सर्वांनी नोंद घ्यायची। आता हां, तर विरामचिन्ह ही भानगड काय? विराम म्हणजे थांबणे, विरामाचा अर्थ काय होतो? थांबणे। मग विरामचिन्हे ही भानगड थांबण्याशी, त्याचबरोबर होकॅबरीवरती जास्त भर द्या। BMC साठी सर्वात जास्त होकॅबवरती भर द्या तुम्ही, होकॅबवरती, ठीक आहे। झालं। विरामचिन्ह म्हणजे काय? वाक्यात कोठे थांबावे तसेच वाक्याचा भाव कोणता यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात, विरामचिन्हे म्हणतात। जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हटले जातात। वाक्यात कुठे थांबायचं, वाक्याचं मूळ कोणतं आहे, यानुसार जे चिन्ह आपण वापरतो त्यांना भक्तिवश, भक्तीने वश, तृतीय तत्पुरुष येतो शब्द। भक्तिवश आपल्या पुस्तकातला आहे, भक्तीने वश हा शब्द येतो। भक्तिवश म्हणजे भक्तीने वश, ओके, ठीक आहे। झालं। विरामचिन्हांची व्याख्या मी तुम्हाला सांगितली, सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या। मराठीत विरामचिन्हे कोणत्या भाषेतून घेण्यात आलेली आहेत? आता मराठीमध्ये जी विरामचिन्हे येतं तर ती कोणत्या भाषेतून घेतलीत? तर हे तुम्हाला आता जिल्हा परिषदला प्रश्न विचारलाय, आय थिंक 2009ला हा जिल्हा परिषदला प्रश्न विचारलाय। याच्यातलं 90% पोरांचं उत्तर चुकलेलं आहे। विरामचिन्ह कोणत्या भाषेतून घेतलंय? सगळ्या पोरांनी जवळजवळ, हो उद्या सांगतो तुम्हाला, ठीक आहे। पहा, विरामचिन्हे म्हणजे काय? वाक्यात कोठे थांबावे तसेच वाक्याचा भाव कोणता यासाठी जी चिन्हे वापरतात त्याला विरामचिन्हे म्हणतात। मराठी विरामचिन्हे कोणत्या भाषेतून आले? तर हा प्रश्न 2009ला जिल्हा परिषदमध्ये विचारला होता। आणि जिल्हा परिषदमध्ये हा जो प्रश्न विचारला होता याच्यामध्ये मी तुम्हाला गंमत सांगतो, 90% लोकांनी याचं उत्तर दिलं होतं संस्कृत। तर आपण विरामचिन्हे घेतले तर इंग्रजी भाषेमधून, इंग्रजी भाषेमधून घेतले। तर मराठीत विरामचिन्हांचा प्रथम वापर कोणी केला? तर मराठीमध्ये जो इंग्रज अधिकारी होता ज्याने सांगितलं की बाबा तुम्ही विरामचिन्ह वापरा तुमच्या भाषेमध्ये, तर त्या व्यक्तीचं नाव होतं मेजर कॅन्डी। मेजर कॅन्डी यांनी विरामचिन्हांचा वापर केला होता। संस्कृतमध्ये कोणते एकच विरामचिन्ह आहे? एकच विरामचिन्ह आहे तर आता या ठिकाणी संस्कृतमध्ये उभा दंड, उभा दंड। संस्कृतमध्ये इतर अवतरण चिन्ह, फुलस्टॉप वगैरे काय 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 टाकली ना? अभ्यासाची नियोजनाची PDF टाकली, तर टेलिग्रामवरती इकडे तिकडे टाकली, कोणाकडून तरी घ्या, सगळं टाकून दिले तुम्हाला टोटल। संस्कृतमध्ये एकच चिन्ह आहे फक्त, उभा दंड। केवल प्रयोग याव्याचा भावसम्य असल्यास कोणते चिन्ह द्यावे? आता समजा तुमच्या मुलाने कुत्र्याचे चित्र काढलं, तुम्ही काय म्हणणार? वा। मुलाने कुत्र्याचे चित्र काढलं, तुम्ही काय म्हणणार सांगा? वा। मग हे जे तुम्ही वा म्हणणार तर ते जे वा असतं एकदम सिंपल साधं असतं, परंतु त्याचा पहिला नंबर झाला तर ते जे वा म्हणणार ते तुम्ही मोठं वा असतं। म्हणजेच विरामचिन्ह भाव सौम्य असेल तर या ठिकाणी कॉमा, आणि विरामचिन्हाचा भाव जर जास्त असेल तर या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह। केवल प्रयोग याव्याचा भाव सौम्य असल्यास कोणते चिन्ह वापरावे? तर या ठिकाणी स्वल्पविराम, स्वल्प
विराम. केवल प्रयोग याव्याचा भाव तीव्र असल्यास कोणते चिन्ह वापरावे? उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह. जर भाव तीव्रता जास्त असेल, हो हिंदी सारखं आहे, हिंदी सारखं आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, हिंदीमध्ये वेळ लागेल त्याला. आता जे झालेले कंटेंटमध्ये दिसतील कसं काय, तुम्हाला टाकावं लागतं ते कंटेंटमध्ये. थोड्या वेळाने टाकेल तो, अपलोड करून टाकेल तो व्हिडिओ. केवल प्रयोग याव्याचा भाव तीव्र असल्यास कोणते चिन्ह वापरावे? तर केवल प्रयोग याव्याचा भाव जर सामान्य साधा भाव जर असेल तर तुम्हाला स्वल्पविराम वापरायचा. हा प्रश्न लक्षात ठेवा बरं का. आणि जर भावनांची तीव्रता असेल तर उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे. तिथं विराम दर्शवणारी चिन्हे, मग विराम दर्शवणारी चिन्हे आहेत स्वल्पविराम, त्यानंतर पूर्णविराम, त्यानंतर अर्धविराम, त्यानंतर अपूर्ण विराम. ही विराम दाखवणारे शब्द हे येतं, चिन्ह येतं. आता अर्थ दाखवणारी चिन्ह कोणती येतं? अर्थ. मग अर्थ दाखवणारी चिन्ह येतं या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह, त्याचबरोबर उद्गार चिन्ह. उद्गारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य याच्यामध्ये तुम्हाला दोन असे चिन्ह आहेत की ज्यामुळे वाक्याचा अर्थ काय किंवा वाक्यातून कोणता अर्थ बोलवतो ते समजतं. पुढचा मुद्दा आहे चिन्ह केव्हा वापरतात आणि उदाहरण. आता परीक्षेमध्ये हिंदीमध्ये सुद्धा आता इथून पुढे उद्गार चिन्ह बाकीचे चिन्ह येतील ते त्यांच्याकडे फक्त उभा दंड होता, म्हणजे त्यांनी अजून स्वीकारलं नव्हतं. हिंदीमध्ये तर वर्णमालेमध्ये ॲ आणि ऑ त्यांनी स्वीकारलेले नाही. म्हणून मला याचा फोन आला होता मध्य प्रदेशमधून की बाबा हे आम्ही घेणं आवश्यक आहे का. म्हणलं घ्यायलाच पाहिजे, तुम्ही घेतलं नाही ही तुमची चूक आहे. म्हणलं तुम्ही घेतलं नाही ही तुमची चूक आहे, लक्षात ठेवा. झालं. आता पहा पूर्णविराम, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम असतो. पूर्णविराम या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही त्या ठिकाणी थांबलं पाहिजे, वाक्य संपल्याची खूण असते ती. आणि पूर्णविराम नको त्या ठिकाणी जर दिला तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो. पहा पूर्णविराम विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी. जसं बाबा गावाला गेले, वाक्य आहे बाबा गावाला गेले. या ठिकाणी तुमचं वाक्य संपलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही फुल स्टॉप दिलेला आहे. अर्धविराम, मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबायचे असल्यास अर्धविराम वापरतात. आता अर्धविराम मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबायचे असल्यास अर्धविराम वापरतात. दोन छोटी वाक्य उभयनव्याने जोडल्यास, आता हा नियम जास्त लक्षात नाही ठेवायचा. मोठी वाक्य आणि स्वल्पविरामापेक्षा जास्त जर थांबायचं ठरलं तर या ठिकाणी तुम्हाला अर्धविराम वापरावा लागतो. परंतु हा नियम महत्त्वाचा आहे तुम्हाला. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास, जसं पण, परंतु यासारखे शब्द या ठिकाणी असतात. जसं हे वाक्य पहिल्यांदा सांगतो जे महत्त्वाचं आहे त्याचं. त्याने अभ्यास केला परंतु कमी गुण मिळाले. त्याने अभ्यास केला परंतु कमी गुण मिळाले. या ठिकाणी पण आणि परंतुने जोडलेली जी वाक्य असतात तर त्याला शक्यतो जोडण्यासाठी अर्धविराम वापरतात. हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, हे जास्त लक्षात ठेवणं, कारण हा प्रश्न आतापर्यंत कधीच विचारलेला नाही. मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबावा लागत असल्यास हे चिन्ह वापरतात. हे वाचून घ्या. पण आणि परंतुचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावरती आतापर्यंत 7 ते 8 प्रश्न फक्त याच्यावरती विचारले तर MPSCने, म्हणजे डीएड असो कोणती परीक्षा असू द्या.
विरामचिन्हे हा टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे, म्हणजे महत्वाचा आहे. ठीक आहे. हो, विरामचिन्हांचा क्वेश्चन तुम्हाला कोणला पण आहे, आताच नाही, तुम्हाला तो म्हणजे लाईफ टाईम आहे. आणि लेकरांना शिकवताना सुद्धा हे शिकवा मी, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटीचे जे प्रश्न येतं किंवा टॉपिक येतं विरामचिन्हामधले, जो 7 ते 8 नवीन टॉपिक टाकले येतं. म्हणून विरामचिन्ह तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती तुम्हाला टेटला सुद्धा परीक्षेला मेन्सला प्रश्न येणार, म्हणून टेटला प्रश्न येणार. तर अर्धविराम भानगड काय असते आणि अपूर्णविराम भानगड काय असते. अर्धविराम हा शब्द जो आहे त्या ठिकाणी टिंबानंतर खाली स्वल्पविराम असतो, आणि अपूर्णविराम हे 2 टिंब असतात. जसं गंध लावतो ना आपण इथं कुंकवाचा कार्यक्रम, तर तो प्रकार येतो. म्हणून विरामचिन्हामध्ये तुम्हाला एक विरामचिन्ह जे अर्धविराम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ विचारले ते, म्हणून परीक्षे दृष्टिकोनातून अर्धविराम महत्त्वाचा बाकीची इतर चिन्हांपेक्षा. आता मुद्दा, हे वाक्य अर्धविराम, मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबावे लागते. मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासने दिली. या ठिकाणी जागा पुरत नाही बरं का, या ठिकाणी इथं अर्धविराम द्या. दिली पूर्तता मात्र एकाचीही केली नाही. पूर्तता मात्र एकाचीही केली नाही. मंत्र्यांनी खूप आश्वासने दिली, पूर्तता मात्र ठीक आहे छान. मग इथं मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासने दिली, पूर्तता मात्र एकाचीही केली नाही. तर मुद्दा असा आहे की तुम्हाला अपूर्ण विराम आणि अर्धविरामातला फरक कळायला पाहिजे. अपूर्ण विराम आणि अर्धविराम, अर्धविरामामध्ये टिंब आणि स्वल्पविराम असतो, आणि अपूर्ण विरामामध्ये जसं गंध लावतो आपण असं 2 टिंब. आता लेडीज गंध लावताना एकच लावतात असं मोठं, तर 2 लावायचे असं बोटाने, आपण जसं कुंकवाच्या कार्यक्रमात लावतो ना तसं. ठीक आहे. तर आता हा जो प्रश्न आहे हा 2 नंबरचा, हा तुमच्यासाठी खास करून महत्त्वाचा आहे. बाकी तो महत्त्वाचा नाही, त्याने अभ्यास केला, परंतु वरचा महत्त्वाचा नाही, पण खालचा मात्र 100% महत्त्वाचं आहे. स्वल्पविराम, आणि मी तुम्हाला सांगतो सर्वात जास्त उपयोग जर मराठी व्याकरणामध्ये कोणत्या चिन्हाचे असतील उपयोग, स्वल्पविराम अतिशय महत्त्वाचं आणि वाक्याचा अर्थ बदलू शकणारं एक चिन्ह आहे, ते म्हणजे स्वल्पविराम. स्वल्पविरामामध्ये वापराच्या बाबतीमध्ये जो 4 ते 5 प्रकारचे उपयोग त्याचे मेनली आपण मराठीमध्ये करतो. पहिला उपयोग आहे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, आणि स्वल्पविराम हे फक्त असं एक टिंब असतो आणि त्याला खाली काडी असते, जसं डासाची आळी असते ना तशा प्रकारे तो. मग एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, मला चिकू, पपई, सफरचंद आणि केळी आवडतात. मला चिकू, पपई, सफरचंद आणि केळी आवडतात. मुद्दा असा आहे की एका जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ जर आले तर त्या ठिकाणी अशा शब्दांना वेगळं दाखवण्यासाठी तुम्हाला स्वल्पविराम वापरावा लागतो. जसं सगळे सामान्य नामं, सगळे विशेषणं, सगळे क्रियापद जर एका जातीचे जर शब्द जर एका पाठोपाठ जर आले तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यावा लागतो. चिकू, पपई, सफरचंद हे 3 शब्द एका जातीचे आहेत, आणि एक शेवटचा शब्द कधी पण व आणि ने जोडतात भर टाकण्यासाठी. म्हणजे जर 4 शब्द आले तर 4ही ठिकाणी तुम्हाला त्या 4ही शब्दांच्या अगोदर तुम्हाला स्वल्पविराम द्यायचं नाही, किंवा 3ही शब्दांच्या अगोदर स्वल्पविराम द्यायचं नाही. एक शब्द कधी पण आणि व ने जोडतात शेवटचा लास्टचा. अवतरण
चिन्हातील वाक्य आणि बाहेरचं वाक्य वेगळं दाखवण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे बरं का स्वल्पविरामाचा. मुद्दा पहा, बाबा म्हणाले, बाबा म्हणाले. आता बाबा म्हणाले या वाक्यामध्ये तुम्ही एक साधं लॉजिक लावून ठेवा की बाबा म्हणाले या वाक्यामध्ये बाबा अजून काही म्हणलेलेच नाही, तर बाबाचं तोंड उघडायचं आहे. ज्यावेळेस बाबाचं तोंड उघडल त्यावेळेस त्यांच्या तोंडातून जे बाहेर येईल त्या ठिकाणी ते अवतरणचिन्ह असतं. बाबा म्हणाले कॉमा मी उद्या गावाला जाणार आहे. आता आहे नंतर फुल स्टॉप द्यायचा, नंतर अवतरणचिन्ह बंद करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाबाच्या तोंडचे शब्द कोणते, तर मी गावाला जाणार आहे. आणि बाबा म्हणाले कोणाचं वाक्य सांगा, आपलं वाक्य. आपलं वाक्य तोंडात टाकायचं, अवतरणचिन्हात टाकायचं नाही, बाबाच्या तोंडातलं वाक्य अवतरणचिन्ह टाकायचं. म्हणून एखाद्या व्यक्तीचं तोंडातलं वाक्य अवतरणचिन्हामध्ये असतं आणि ते अवतरणचिन्हापासून वेगळं दाखवण्यासाठी किंवा तोंडातलं वाक्य वेगळं दाखवण्यासाठी स्वल्पविरामानंतरच तुमचं वाक्य या ठिकाणी सुरू करावं लागतं. मुद्दा नीट लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न आले तर इथून पाठीमागं आले तर इथून पुढं पण येणार, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. बाबा म्हणाले कॉमा स्वल्पविराम नंतर अवतरणचिन्ह आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुल स्टॉप दिल्यानंतर म्हणजे इथल्या चिन्हानंतरच तुम्हाला पुढे अवतरणचिन्ह द्यायचं आहे. तुम्ही असं मनाने कुठाने करू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अवतरणचिन्ह आधी घेतलं नंतर फुल स्टॉप दिला असं नाही. आधी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्या, नंतर अवतरणचिन्ह पूर्ण करा. संबोधन वेगळे दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, स्वल्पविराम वापरतो. बाबू बाबू मला उचलून घे. बाबू मला उचलून घे. मग या वाक्यामध्ये त्या व्यक्तीने बाबूला काय केलंय, वेगळं दाखवलंय. कारण बाबू हा वाक्याचा भाग नाही, तर ती हाक मारलेली. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही हाक मारा, ती व्यक्ती स्वल्पविरामाने वेगळी दाखवावी लागते. कोणत्याही व्यक्तीला हाक मारा, ती व्यक्ती स्वल्पविरामाने वेगळी दाखवावी लागते. अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. समजा एका पाठोपाठ जर तुम्ही छोट्या छोट्या घटना जर एका मागोमाग दाखवल्या तरी तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी स्वल्पविराम वापरावा लागतो. जसं तो आला, दार उघडले, मला पाहिले, उघडले, मला पाहिले आणि किंचित हसला. तो आला, दार उघडले, मला पाहिले आणि किंचित हसला. एका मागोमाग अशा छोट्या छोट्या घटना जोडण्यासाठी हे चिन्ह वापरतात. आता पाठीमागे मागच्या परीक्षेमध्ये आता जस्ट 2023ला या प्रश्नाचं उत्तरच आयोगाने चुकीचं दिलंय. त्यांनी विचारलं की अर्धविराम वापरा, तुम्ही अर्धविराम वापरा म्हणून सांगितलं. बाळांनो तसं नाही. ते तुम्हाला हा जो प्रश्न आहे ना, हा छोट्या घटना स्वल्पविरामाने पुस्तकात नियम येतो आणि त्यांनी अर्धविराम सांगितलं, उत्तरच चुकीचं देऊन टाकलं त्यांनी. अर्धविराम नाही, तो छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी तुम्हाला स्वल्पविरामाचा वापर करावा लागतो. मोठ्या वाक्यात पूर्वार्धात प्रश्न असेल तर तेथे प्रश्नचिन्हाऐवजी स्वल्पविराम देतात. आता मोठ्या वाक्यात पूर्वार्धात प्रश्न असेल तर तेथे प्रश्नचिन्हाऐवजी काय देतात, स्वल्पविराम देतात. आता उदाहरण पहा, रामायण कोणी लिहिले आहे का, आहे का, आहे का ठाऊक तुला. बाळांनो रामायण कोणी लिहिले आहे का ठाऊक तुला, या वाक्यातला प्रश्न कोणता आहे माहिती आहे का? या वाक्यातला प्रश्न फक्त दुसरा आहे, पहिला प्रश्न नाही. जर एवढंच असतं रामायण कोण लिहिलं तर तुम्हाला उत्तर द्यावं लागलं असतं वाल्मिकीने. याचं उत्तर काय माहिती तुम्हाला? हो माहिती आहे मला. म्हणजेच जर पहिल्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल आणि परत दुसऱ्या वाक्यात पण प्रश्न जर असेल किंवा दुसरं वाक्य जर विधानार्थी जर असेल तर तुम्हाला वाक्यात पहिल्या क्वेश्चन मार्क देता येत नाही, स्वल्पविराम द्यावा लागतो. म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगतो. काका कधी येतील
हे बंडूलाच माहिती नव्हतं. जर तसं असतं, आता पहा इथं पहा, मी एक उदाहरण देऊन ना, काका कधी येतील कॉमा, हे बंडूला माहिती नव्हते. काका कधी येतील हे बंडूला माहिती नव्हते. प्रश्न असा आहे, या वाक्यामध्ये काका कधी येतील जर याची जर तुम्हाला वेळ विचारली तर तुम्हाला इथं क्वेश्चन मार्क द्यावा लागला असता. याचा अर्थ एका मोठ्या वाक्यामध्ये सुरुवातीला जर प्रश्न असेल आणि पुढं वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असेल किंवा फुल स्टॉप असेल किंवा क्वेश्चन मार्क असेल शेवटी, तर तुम्हाला पहिल्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देता येत नाही, स्वल्पविराम द्यावा लागतो, कारण तो प्रश्न नसतो, ही फक्त माहिती असते. काका कधी येतील हे बंडूला माहिती नव्हतं. मग जर बंडूने एवढंच विचारलं काका कधी येतील, मग 8 वाजता 9 वाजता तुम्हाला उत्तर द्यावं लागलं असतं. हे वाक्याचा भाग आहे, म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य, या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम द्यावा लागतो. आणि म्हणून मोठ्या वाक्याचा भाग जर प्रश्न स्वरूपात असेल आणि तो जर वाक्याच्या सुरुवातीला असेल, तुम्हाला त्या वाक्यानंतर स्वल्पविराम द्यावा लागतो. तुम्ही तिथं क्वेश्चन मार्क देऊ शकत नाही. तर ठीक आहे, हा एक मुद्दा महत्त्वाचा. स्वल्पविराम या टॉपिकवरती आतापर्यंत भरपूर सारे प्रश्न विचारले. तर अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम म्हणजे काय, तर तपशील, खुलासा किंवा क्रम दर्शवण्यासाठी अपूर्ण विराम दिला तो. नाटकामध्ये जे म्हणाला म्हणून जे 2 टिंब असतात ना, ते अपूर्ण विरामाचेच आहेत, बरं लक्षात ठेवा. आणि म्हणून अपूर्ण विराम भानगड काय, तर लक्षात ठेवा, तपशील एखाद्याचं म्हणणं सांगण्यासाठी, त्याचबरोबर विशिष्ट क्रम दाखवण्यासाठी किंवा खुलासा करण्यासाठी सुद्धा आपला हे चिन्ह वापरावं लागतं अपूर्ण विरामाचं. जसं पुढील गोष्टी बरोबर आणाव्यात. पुढील गोष्टी बरोबर आणाव्यात. सहलीला येताना काय आणायचं बरोबर, टॉवेल, साबण, ब्रश, त्यानंतर एक वेळचे जेवण, एक वेळचे जेवण व अंथरूण. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय काय आणायचंय त्याची यादी दिली, पुढे हा क्रम दाखवलाय तुम्ही. त्यानंतर तपशील किंवा एखाद्याचं म्हणणं सांगण्यासाठी सुद्धा हे चिन्ह वापरतात. जसं राजा, हे 2 टिंब आता म्हणालाच्या ऐवजी आलेत म्हणून म्हणाला म्हणायची गरज नाही. ठीक आहे, हो, राजा कोण आहे तिकडे. राजा म्हणाला कोण आहे तिकडे. राजाने सांगितले कोण आहे तिकडे, असा प्रश्न विचारलाय तिकडे. म्हणून या ठिकाणी राजाच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी तुम्हाला 2 टिंब देऊन म्हणालाच्या ऐवजी म्हणाला हा शब्द काढून टाकता येतो. त्यानंतर पुढचा प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्ह असतं कुठं, तर प्रश्नचिन्ह असतं प्रश्नार्थक वाक्यामध्ये. प्रश्नचिन्ह असतं प्रश्नार्थक वाक्यामध्ये. मग या ठिकाणी पहा, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी असते, प्रश्नार्थक वाक्या शेवटी इथं प्रश्नचिन्ह. हे वाक्य इथं हे थोडंसं वाक्यात उलटं पालटं इथं लिहितो, आपण काय खाणार, आपण काय खाणार. हा समोरच्या व्यक्तीला विचारला प्रश्न आहे आणि हा प्रश्न हे विसर्गाने हे 2 टिंब त्याचा काही संबंध नाही बरं का. ते विसर्ग वेगळे आणि हे वेगळे, नाही तर तिथे लॉजिक लावायला विसर्ग येतो नाही. उद्गार चिन्ह, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या वाक्याच्या शेवटी. आता समजा उद्गारवाचक चिन्ह कुठं असतं, भावनांची तीव्रता ज्या ठिकाणी असेल तिथे उद्गार चिन्ह असतं. जसं वा भारी खेळलास, उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह हे भावनादर्शक आहे. उद्गार चिन्ह हे भावनादर्शक आहे. म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारला भावनादर्शक चिन्ह कोणतं आहे, तर उद्गार चिन्ह आहे. आणि भावनांची तीव्रता कमी असेल तर उद्गार चिन्हाच्या ऐवजी तुम्हाला स्वल्पविराम वापरावा लागतो. हा मुद्दा 2000
आय थिंक 18,19,000 प्रश्न विचारलाय. एकाही वाक्यात उद्गारवाचक चिन्ह नव्हतं, फक्त एका ठिकाणी वा नंतर स्वल्पविराम होता, ते तुमचं उद्गारवाचक वाक्य होतं. पुढचा मुद्दा आहे अवतरण चिन्हे. मग अवतरण चिन्हे भानगड काय असते तर बाळांनो, तोंडातले शब्द जसेच्या तसे हातचं पदरचं काही न जोडता लिहिले जातात तेव्हा अवतरण चिन्ह असतं. पण त्या ठिकाणी अगोदर कोण बोललंय ती व्यक्ती पण लिहावी लागते. आता गुरुजी म्हणाले, गुरुजी म्हणाले, आता गुरुजीचे तोंडातले शब्द सुरू झाले. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे, फुल स्टॉप, अवतरण चिन्ह बंद करा. गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे. ओके, ठीक आहे. एकेरी एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना, आता एकेरी अवतरण चिन्ह कुठं वापरतात, दुहेरी काय, दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे तोंडातले शब्द दाखवण्यासाठी. ठीक आहे. ते राजा आहे ना, हे याच्यानंतर ते देण्याची याची राजा आणि नंतर हे वाद हे येत नाही. हे म्हणाला, सांगितलं, वाटले, याच्यानंतर ते अवतरण चिन्ह नसतं. ही नाटकातली गोष्ट असते. हे जर दिलं तर हे अप्रत्यक्ष तोंडातलं वाक्य असं गृहीत धरलं असतं, म्हणून 2 टिंबानंतर अवतरण चिन्ह नसतं. ते टाळण्यासाठी, नाटकातल्या गोष्टी लिहिण्यासाठी असतं. ते आजागळपणा टाळण्यासाठी केले त्यांनी ते. पण म्हणाला म्हणलं, सांगितलं म्हणलं, वाटलं की विचार केला, हे जर असेल तर मात्र अवतरण चिन्ह असतं. पहा, एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना, म्हणजे समजा महत्त्वाचा शब्द जर असेल त्याला एकेरी अवतरण चिन्ह नसतं. मूलध्वनी म्हणजे वर्ण होय, मूलध्वनी म्हणजे वर्ण होय, वर्णाची व्याख्या आहे त्या ठिकाणी. 2 टिंब असेल तर अवतरण चिन्ह नसतं. ओके, मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, एखाद्याचे अप्रत्यक्ष एखाद्या शब्दावरती जोर द्यायचा असेल तर हे चिन्ह असतं. आणि दुसरा मुद्दा, एखाद्याचे शब्द अप्रत्यक्ष एखाद्या शब्दावर जोर द्यायचा, मूलध्वनी म्हणजे वर्ण होय, वर्णाबद्दल आपण जोर दिलाय आणि वर्णावरती जोर दिल्यामुळे वर्णाला एकेरी अवतरण चिन्ह टाकले. आता एखाद्याचं अप्रत्यक्ष म्हणणं सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला हे चिन्ह वापरावं लागतं. तर भ्रष्टाचाराला आळा बसेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल असे विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराला आळा बसेल असे विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. आता हे म्हणाले असं म्हणलं नाही, मुख्यमंत्री म्हणाले, कॉमा दुहेरी अवतरण चिन्हात असतं, भ्रष्टाचाराला आळा बसेल. हे अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं वाक्य आहे. म्हणजे एखाद्याचं वाक्य अप्रत्यक्षरित्या इथं कोट करायचं आपला तर एकेरी अवतरण चिन्ह असतं. आणि तोंडातले डायरेक्ट शब्द दाखवताना मुख्यमंत्री म्हणाले, ओरडले, सांगितलं वगैरे म्हणलं तर दुहेरी अवतरण चिन्हात असतं. पुढचा मुद्दा, संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात, फरक आहे. संयोग चिन्ह छोटं असतं, अपसारण चिन्ह मोठं असतं. मुद्दा लक्षात ठेवा. संयोग चिन्ह छोटं, अपसारण चिन्ह मोठं असतं. संयोग चिन्ह 2 शब्द जोडताना पहिला शब्द आणि दुसरा शब्द यांच्या वेगळ्या शब्दांपासून एकच शब्द तयार करणं याला संयोग चिन्ह लागतं दोघांच्या मध्ये. जसं शुभ विवाह कॉमा विद्यार्थी भांडार, 2 शब्द आणि यांच्यापासून एकच वस्तू दाखवायची ठरली तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 शब्दांच्या मध्ये संयोग दाखवावा लागतो. ते दोघांनी एकाच वस्तूचा निर्देश करतात हे दाखवण्यासाठी. शुभविवाहातून तुम्हाला लग्न दाखवायचे, विद्यार्थी भांडारातून तुम्हाला ते दुकान दाखवायचे. ओके, ठीक आहे. विग्रह चिन्ह, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, समजा संयोग चिन्ह काय असतं,
की जर तुम्ही एखादा शब्द मध्येच तुटला आणि तो शब्द जर मागच्या शब्दाचा भाग आहे हे दाखवायचं ठरलं तर तुम्हाला संयोग चिन्ह द्यावं लागतं. पुढील कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर होतील. पुढील कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर होतील. अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, मध्येच वेगळे स्पष्टीकरण द्यायचं असल्यास. आता बोलता बोलता तुम्हाला काही आठवत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट आडवी रेषा मारायची, मोठी लांबलचक, ब्लँक झालं. जसं टीव्हीला मुंग्या येतात तसं. मी मी तेथे गेलो पण. मी तेथे गेलो पण. मी तेथे गेलो पण पुढं काहीच नाही. तुमचं डोकं ब्लँक झालंय पूर्णपणे, म्हणजे तुम्हाला आता काही आठवत नाही. दुसरं, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास हे झालं तुमचं. आता मध्येच वेगळे स्पष्टीकरण देताना मध्येच काहीतरी वेगळंच त्या व्यक्तीबद्दल सांगून बसायचं. जसं तो मुलगा. आता मला एक वाक्य बोलायचं, तो मुलगा आपल्या शाळेतील आहे. याच्यामध्ये जर स्पष्टीकरण जर घुसलं तुम्हाला असं करायचं, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळविले आपल्या शाळेतील आहे. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेतील आहे. ठीक आहे. तर आता प्रश्न असा आहे की तुम्हाला अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह यातला फरक विचारतात. पहा, अपसारण चिन्ह आणि संयोग चिन्ह याच्यातला फरक विचारतात. अपसारण चिन्ह हे मोठं असतं, संयोग चिन्ह हे छोटं असतं. दोन शब्दांच्या मध्ये जो डॅश येतो तो संयोग चिन्ह असतो. दुसरी गोष्ट, संयोग चिन्ह विग्रह चिन्ह. संयोग चिन्हाला दुसरं एक नाव आहे विग्रह चिन्ह, म्हणजे वेगळं दाखवणे. शुभ आणि विवाह हा एक शब्द नसून हे दोन शब्द वेगळे आहेत पण एकाच निर्देश करत हे दाखवण्यासाठी ते असतं. त्यानंतर ओळीच्या शेवटी शब्द आपण राहिला पण पुढचा शब्द मागच्याचा भाग आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला विग्रह चिन्ह असल्याला संयोग चिन्ह म्हणतात. अपसारण चिन्हाला आपण काय म्हणतो सांगा? डॅश म्हणतो. याला दुसरं एक नाव आहे स्पष्टीकरण चिन्ह आणि आणखी एक तिसरं नाव आहे वियोग चिन्ह. वियोग म्हणजे वेगळेपणा, दुरावा, दूर लांबचं चिन्ह असते आणि म्हणून संयोग चिन्ह छोटं, अपसारण चिन्ह मोठं असतं. याला दुसरं नाव आहे स्पष्टीकरण चिन्ह. तो मुलगा, मुलाचं स्पष्टीकरण दिलंय पुढं पहा, ज्याने बक्षीस मिळवले, स्पष्टीकरण त्याचं. तर अशा प्रकारे मध्येच वेगळं स्पष्टीकरण आणि विचार मालिका तुटणं हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा प्रश्न आता आलाय बरं का स्पष्टीकरणावरती. तर हे चिन्ह तुमचं थोडीशी लांब रेषा असते. पुढचा मुद्दा आहे विकल्प चिन्ह. विकल्पाला सरळ सरळ मराठीमध्ये म्हणतात पर्याय. काय म्हणतात? पर्याय. मग इथं पहा, मी चहा ऑब्लिक कॉफी घेईल. मी चहा ऑब्लिक कॉफी घेईल म्हणजे मी चहा किंवा कॉफी घेईल हे तुमचं. त्यानंतर लोपचिन्ह मजकूर गाळल्यास. आता विकल्प म्हणजेच काय? दोन्हीला एक पर्याय, पण लोपचिन्ह म्हणजे काय हा एक प्रश्न विचारतात. तर लोपचिन्ह म्हणजेच मधली अक्षरं गाळलेली आहेत. ठीक आहे. आता लोपचिन्हाच्या बाबतीमध्ये ह्या पुस्तकाचे वैचारिक मूल्य टिंब म्हणजे शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. पहा, या पुस्तकाचे वैचारिक मूल्य
मूल्य डॅश 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 यालाच काय म्हणतात, लोपचिन्ह म्हणतात. शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. या पुस्तकाचे वैचारिक मूल्य शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे. मुद्दा नीट का लक्षात ठेवा, या ठिकाणी मूल्य दिलेलंच नाही. शुद्ध शब्दकोशावर अवलंबून आहे म्हणजे त्या शुद्ध शब्दकोश काय त्याच्यावरती अवलंबून आहे म्हणून त्या ठिकाणी रिकामी जागा आहे. या पुस्तकाचं मूल्य किती ह्या ठिकाणी दिलेलं नाही, रिकामी जागा ठेवली म्हणजे त्यांनी तिथं गाळलेली जागा दिली म्हणजे त्या ठिकाणी भरलेलं नाही. लोपचिन्ह जसं मुंबई महाराष्ट्राची राजधानी टिंब 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 आहे, हे लोपचिन्ह आहे, मधले अक्षर लोप केले त्यांनी. महाराष्ट्राची राजधानी कोणती सांगा, मुंबई. तशा प्रकारे आता लोपचिन्हानंतर या ठिकाणी पुढचं आहे अधोरेखा आणि हे थोडंसं वरती गेलंय. हे अधोरेखा असे एखाद्या भागाला महत्त्व देताना अधोरेखा करतात किंवा अधोरेखा मारतात. जसं पुस्तकात चुकांना स्थान नसावे. यातला महत्त्वाचा शब्द कोणता आहे, चुकांना. जर शब्दावर जोर द्यायचा ठरला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या शब्दाला अधोरेखित करावं लागतं. त्याच्या बोलण्यात राम नाही, रामला अंडरलाईन करायची, महत्त्व नाही त्याच्या बोलण्याला काहीच. काकपद किंवा हंसपद एखादा शब्द लिहायचा राहिल्यास हे चिन्ह वापरतात, काकपद किंवा हंसपद. ठीक आहे. जसं मला प्राचीन आवडतात आणि हे लिहून झालं तुमचं आणि तुम्ही काय लिहाय हे काही कळतच नाही, एक शब्दच गायब आहे, ग्रंथ आवडतात. मग हा ग्रंथ शब्द तुमचा लिहायचा बाकीचा आहे हे दाखवण्यासाठी त्याला काय म्हणतात सांगा, काकपद किंवा हंसपद असं म्हणतात. हे असं फनगड्या फुटल्यासारखं असतं. जसं राष्ट्र या शब्दाला खाली तुम्ही तिरप्या रेषा मारल्या तसं. ठीक आहे. ते आता हे नवीन टाकलेलं आहे सगळं पूर्णपणे. आता यथोचिन्ह म्हणजे काय, यथोचिन्ह म्हणजेच वरचा मॅटर खाली घ्यायचा आहे, याला काय म्हणतात सांगा, यथोचिन्ह असं म्हणतात. म्हणजेच यथोचिन्हाचा वापर असा आहे, वरचं कॉपी करायचं. जसं यथोचिन्ह वरील प्रमाणे खाली राजवाडा, राजवाडा नंतर दुसरा शब्द आहे गायरान, राजवाडा त्याच्यानंतर घरधनी, मग राजवाडा, राजाचा वाडा, विभक्ती आहे चतुर्थी, घराचा धनी, विभक्ती आहे चतुर्थी. मग ह्या चतुर्थीच्या ऐवजी तुम्हाला काय करतील ते ह्या असं चिन्ह देतील, हे चिन्ह देतील असं, असं. म्हणजे वरचं जे आहे वरचं ॲज इट इज कॉपी आहे, यालाच काय म्हणतात सांगा, चतुर्थी असं. म्हणजे त्याला यथोपरी असं म्हणतात. यथोपरी म्हणजे वरचं आम्ही काय करतोय कंटिन्यू खाली सुद्धा तेच करतोय, याला यथोपरी चिन्ह असं म्हणतात. गोल कंश, आता कंश नसो, हा कंश शब्द इथं हे फॉन्ट मिस झालाय, गोल कंस. आता मूळ आशयाचा खुलासा करण्यासाठी आता गोल कंस म्हणजे काय, आता महाराज पेटाऱ्यातून म्हणजेच पेटाऱ्याचा उपयोग करून, पेटाऱ्याचा उपयोग करून निसटले. आता महाराज पेटाऱ्यातून निसटले याचा अर्थ पेटाऱ्याचा उपयोग करून निसटले, कंसात त्याचं स्पष्टीकरण दिले. म्हणजे एखाद्या विषयाचा अर्थ आणखीन
सखोल समजून सांगण्यासाठी तुम्हाला त्या कंसामध्ये काहीतरी जी माहिती देतात त्यालाच एकेरी म्हणजे आपण त्याला गोल कंस म्हणतो. तर तो गोल कंस फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा त्याची माहिती सांगण्यासाठी वापरला जातो. अवग्रह चिन्ह, अवग्रह चिन्ह याचा अर्थ होतो सूर लांबवणे. अवग्रह चिन्हाचा उच्चार आहे सूर लांबवणे किंवा एखादा दीर्घ उच्चार काढणे. जसं शी, शी काय घाणेरडा आहेस तू. मग हा जो सी आहे तो लांबट हे करायचा. त्यानंतर ओ, इथं सुद्धा ओ नंतर ओ. ठीक आहे. हो हो, हा गोल कंस आहे. त्यानंतर अवग्रह चिन्ह आलं. हा तर 2024ला 22ला प्रश्न आला बरं का. 2022ला हा प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर संक्षेप चिन्ह, पूर्णविराम आणि संक्षेप चिन्ह याच्यात फरक आहे. पूर्णविराम वाक्य संपल्यावर असतो आणि संक्षेप चिन्ह हा शॉर्टकट दाखवण्यासाठी असतो. जसं बी ए शिंदे, बी ए शिंदे याच्यामध्ये बी आणि ए नंतर हे पूर्णविराम नसून त्या ठिकाणी ते आहे संक्षेप चिन्ह. बाळासाहेबचं याच्या ठिकाणी बी केलं आणि आनंदरावचं केलं ए, या ठिकाणी त्याला संक्षेप चिन्ह असं म्हणतात. एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्ह. आता एकेरी दंड, एकेरी दुहेरी दंड आता चरणाच्या शेवटी असतं. मग चरणाच्या शेवटी असतं तर ही भानगड काय. एका चरणाच्या शेवटी तुम्हाला हे पहा, चरणाच्या शेवटी एका चरणाच्या म्हणजे एका ओळीच्या शेवटी तुम्हाला एक दंड असतो आणि पूर्ण चरण संपल्यानंतर तुम्हाला 2 दंड असतात. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, जो ईश सर्व गुणांचा, इथं वळ संपली, या ठिकाणी उभा दंड. त्यानंतर मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मूळारंभ तो, मूळारंभ तो, मूळारंभ नाही मूळारंभ तो आरंभ, आरंभ मूळारंभ नाही मूळारंभ आरंभ तो, थोडं तो दुसरीकडे येते. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, निर्गुणाचा, इथं 2 दंड. ज्यावेळेस ओळ संपते त्यावेळेस एकेरी अवतरण चिन्ह असतं, ज्यावेळेस चरण संपतं त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्ह असतं. नवीन पुस्तकात हे सगळं तुम्हाला दिले. हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यावरती हमखास एक प्रश्न येतो, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला जाता आता विरामचिन्हावरती काय काय प्रश्न येतील याच्यावरती आता आपण चर्चा करूया थोडक्यात. आता महत्त्वाचा मुद्दा, बोलता बोलता जर गॅप पडला तर सरळ आडवी रेषा मारायची. लोपचिन्ह, विकल्पचिन्ह, अवग्रह चिन्ह या सगळ्या गोष्टी अर्धविराम पहा, अर्धविराम, अपूर्णविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम हे चिन्ह जास्तीत जास्त परीक्षेला विचारले आणि आपण आता याच्यावरती थोडी प्रॅक्टिस करूया. थोडी खालील चिन्हापैकी अर्धविराम असलेलं चिन्ह कोणतं आहे तेवढं मला सांगायचं, पटकन सांगायचं. अर्धविराम असलेली षष्ठी, हे 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 इथं का चतुर्थी, एक मिनटं, कोणतं 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 हे का चुकलं का. हां, राजाचं नाही, षष्ठी, षष्ठी, सॉरी, इथं दुरुस्त करून घ्या बरं का. षष्ठी करा, इथं इथं षष्ठी येतं, तिथं ते चतुर्थी नाही, चाचीचे प्रत्यय ते दुरुस्त करून घ्या. माझ्याकडून नजर चुकून झालं. ते राजाचा वाडा षष्ठी, वरती षष्ठी खाली षष्ठी करा, ते चुकलं आहे ते दुरुस्त करून घ्या. चला, अर्धविराम किती नंबरचा आहे सांगा, ते दुरुस्त करून घ्या बरं का. हे इथं पहा, अर्धविराम हा तुमचा 4 नंबरचा. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू. आता केवढी शुभवार्ता आणलीस तू हे काय सांगा, उद्गार चिन्ह आहे. हे काय, उद्गार चिन्ह.
वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह द्यायचं. म्हणजेच तुम्हाला इथं केवढी शुभवार्ता आणलीस तू हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये तुमच्या भावनांचा अतिरेक आहे, म्हणून चिन्ह तुमचं 4 नंबरचं. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल. आता लक्ष द्या, इथं हे जर विधानार्थी वाक्य असेल तर फुलस्टॉप द्या, हे प्रश्नार्थक वाक्य असेल तर प्रश्नचिन्ह द्या. तुम्हाला काय वाटतंय पाहत, हे काय म्हणलंय ते सांगा मला फक्त. इथं कोणतं चिन्ह येऊ शकतं मला सांगा. फुलस्टॉप, पूर्णविराम, उद्या काय तो निर्णय कळेल, फुलस्टॉप. कंसातील विरामचिन्ह ओळखा. हे चिन्ह आहे तुमचं अर्धविराम. तुमचं चिन्ह आहे ते अर्धविराम. आणि हा टॉपिक आपण या ठिकाणी थांबूया. बाकीचा टॉपिक आपण नंतर पाहूया. तर आता उद्याच्याला राहिलेला भाग घेतो आणि याचे प्रश्न आता तुम्हाला जे नोट्स दिली त्या नोट्समध्ये जेवढे प्रश्न दिले तर तेवढे सोडून घ्या.